2 वर्षांपूर्वी दिवाळीच्या काळात घोटवडे परिसरातल्या गावांमध्ये एकाच वेळी तब्बल 7 दूध संस्थांना चोरट्यांनी लक्ष्य केलं होतं। त्यानंतर आज पहाटे 2च्या सुमारास राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या 2 दूध संस्थांमध्ये चोरट्यांनी चोरी केली आहे। एका दूध संस्थेत तर चोरी उघडकीस येऊ नये यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणाच लंपास केली। चोरट्यांनी शटर आणि दरवाजांची कुलूपं तोडून आत प्रवेश केला। हनुमान दूध संस्थेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं साहित्यच लंपास केलं, तर बाजूच्या स्वयंभू दूध संस्थेतील तिजोरीचे दरवाजे कटावणीनं उचकटून 10,000ची रोकड लंपास केली आहे। मी सकाळी दूध घेण्यासाठी डेअरीमध्ये आला असता मला कुलूप फोडलेलं दिसलं। त्यानंतर मी दार उघडून बघितलं असताना तिजोरी उघडी दिसली। त्यानंतर आम्ही राधानगरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली। त्यानंतर पोलीस येऊन त्यांनी तपास केलेला आहे आणि आमची कॅश थोडी गेलेली आहे, तसंच दप्तर विस्कटलेलं आहे। इतर साहित्याची नासधूस सुद्धा केलेली आहे। शेजारच्या डेअरीत फोड केली, तिथल्याही CCTVचे फुटेज असतं का नासधूस करून तिथले फुटेज गायब केलेलं आहे। या दोन्ही दूध संस्थांचे व्यवहार कॅशलेस पद्धतीने सुरू असल्यानं या ठिकाणी किरकोळ खर्चासाठी ठेवलेली रक्कम चोरट्यांच्या हाती लागली। 1 वर्षांपूर्वी याच परिसरात चोरट्यांनी बंद घरं, सहकारी संस्थांच्या इमारती आणि ज्वेलर्सच्या दुकानांना लक्ष्य करत चोऱ्या केल्या होत्या। आता पुन्हा एकदा सहकारी संस्थांना लक्ष्य केल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।